शब्दांनी गळा दाटून यावा आणि शब्द फुटण्याआधीच श्वास कोंडून जीव घाबरावा. शब्द हे सर्वस्व आणि तेच श्वास कोंडायला कारण. तुकारामांच्या नशिबी हा भोग वारंवार आला. एकीकडे अनुभवाला भिडून आलेल्या आत्मभानामुळे त्यांच्याजवळ सत्याचा स्वयंप्रकाश होता आणि दुसरीकडे रूढीनं चालत आलेला सनातनी लौकिक व्यवहार होता. या दोन्हींमध्ये संघर्ष आला आणि त्यांना चहूबाजूनी आग पेटल्यासारखं झालं. किती आणि कुठे कुठे झगडायचं, इथून निघून जावं, पण ते तरी कुठे. दुष्काळाची आपत्ती परवडली, पण त्याहीपेक्षा दुर्धर असली आपत्ती नको. कवित्वासारखी सहज आणि मुक्त गोष्ट जेव्हा वर्णाधिकाराच्या टाचेखाली आली, तेव्हा निराशा, वैताग, असहाय्यता अशा भावनिक कोंडीत सापडूनही तुकारामांनी तेच भान राखलं होतं, आपला मार्ग अधिक निग्रहानं चालण्याचं. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे जावे. गावात रहावे गावात रहावे कोण्या बळे, काय खावे आता कोणीकडे जावे. प्रातस्नान करी विभूती चर्चन, प्रातस्नान करी विभूती चर्चन. देखो निया जन निंदा करी, देखो निया जन निंदा करी. कंठी तुळसी माळा बैसोनी निराळा, कंठी तुळसी माळा बैसोनी निराळा. म्हणती आ चांडाळ काय झाले, म्हणती आ चांडाळ काय झाले. काय खावे आता कोणीकडे जावे जावे. कोपला पाटील गावींचे हे लोक, कोपला पाटील गावींचे हे लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. आता येणे चवी सांडिली म्हणती, आता येणे चवी सांडिली म्हणती. निवाडा करीती दिवाणात, निवाडा करीती दिवाणात. काय खावे आता कोणीकडे जावे जावे. भल्या लोकियासी सांगितली मात, भल्या लोकियासी
सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा, केला माझा घात दुर्बळाचा. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, तुका म्हणे याचा संग नव्हे भला. शोधित विठ्ठला जाऊ आता, शोधित विठ्ठला जाऊ आता. विठ्ठल 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 विठ्ठल. अनुभव ही माणसाला शहाणपण शिकवणारी गोष्ट आहे काय? अनेकदा आपल्या वर्तणुकीतून आपण या प्रश्नाचं हो असं असणारं उत्तर अजिबात नाही असं सिद्ध करून दाखवतो. कारण मुळात कोणत्याही अनुभवातून तावून सुलाखून निघत असताना त्याचा बोध काय हे कळायचं तर काही प्रश्न विचारावे लागतात. कोणते प्रश्न उपस्थित करावेत हे तुकारामांनी सतत दाखवून दिलेलं आहे. खरं तर आज या घडीलाही आपण ते प्रश्न नीट जाणून घ्यायची थोडी तसदी घ्यायला हवी. कल्पवृक्षाखाली बसून अखेर मागायचं तरी काय हे कळायलाही काही साधना आवश्यक असतेच. नाहीतर आजही समाजातली भोंदूगिरी वा दांभिकपणा आपल्याला पुरून उरलं नसतं. पांडुरंगाकडे सर्व अंगाने बघणारे तुकाराम वास्तवातला खोटारडेपणा सतत उघडकीला आणत होते. बाह्य देखाव्याच्या जोरावरची बुवाबाजी त्यांना अगदी असह्य होत होती आणि म्हणूनच त्यावर त्यांनी कठोर प्रहारही केले. तरीही आज आपण काय पाहतो आहोत? गावाकडे धुनी पेटून बसलेला बुवा ते पंचतारांकित योगी सर्वजण दंभाची दुकानं छान चालवत आहेत. अडचणीतून चुटकीसरशी सुटण्यासाठी अनेकांना या बाबांचाच आधार लागतोय. म्हणजे संस्कृती तुकोबारायांची सांगायची आणि करणी दगडोबाची करायची. त्यांनी दिलेलं विठ्ठल नाम पुरत नाही, पण धिक्कारलेली बुवाबाजी मात्र अगदी जवळची वाटते. हे सगळं बघताना असं वाटत राहतं तुकारामांचा कंठशोष वायाच गेला का आम्ही तो वाया घालवलाय? गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी, तैसे झाले नवे जोगी. काय करोनी पठण, काय करोनी पठण, केली अहंता जतन, केली अहंता जतन. सुख सागरीने गे वस्ती, सुख सागरीने गे वस्ती. अंगी ज्ञानपणाची मस्ती, अंगी ज्ञानपणाची मस्ती. नाही नाही देवार्चन, नाही नाही देवार्चन. ऐसे मांडिले दुकान, ऐसे मांडिले दुकान. हो गाजराची पुंगी तैसे चाले नवे जोगी, हो गाजराची पुंगी तैसे चाले नवे जोगी, हो गाजराची पुंगी तैसे चाले नवे जोगी. हो कपट काही एक नेणे भुलवायाचे लोक,
अहो कपट काही एक नेणे बोलवायाचे लोक मुखे सांगे ब्रह्मज्ञान पण जनलोकाची कापितो मान अहो कथा करीतो देवाची अंतरी आशा लोभाची नाही स्वरूपी वळखी नाही स्वरूपी वळखी भक्ती भाव करी देखी भक्ती भाव करी देखी हो गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी हो गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी हो गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी हो मिळवुनी नरनारी शकून सांगती नाना परी डोई वाढवुनी केश भूते आणि ती अंगास अहो साधक झाले साधे कळी अहो साधक झाले कळी गुरुगुडीची लांब नळी आणि पची पडे मद्यपान पची पडे मद्यपान भांग बुरका हे साधन भांग बुरका हे साधन गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी हो गाजराची पुंगी तैसे झाले नवे जोगी हो चेल्यांचा सुकाळ पिंड दंड भगपाळ चेल्यांचा सुकाळ पिंड दंड भगपाळ सेवा मान धन बरे इच्छेने संपन्न अल्प असे ज्ञान पण अंगी ताठा अभिमान मग काय तुका म्हणे तोची येडा तुका म्हणे तोची येडा त्याचे हाणूनी थोबाड फोडा त्याचे हाणूनी थोबाड फोडा तुका म्हणे तोची येडा त्याचे हाणून थोबाड फोडा तुका म्हणे तोची येडा त्याचे हाणून थोबाड फोडा तुका म्हणे तोची येडा त्याचे हाणून थोबाड फोडा हो जेव्हा प्रापंचिक कटकटी असह्य होतात तेव्हा माणूस उपाय शोधायला लागतो. एकदा असाच एक यहुदी एका राबीकडे म्हणजे धर्मगुरूकडे गेला. त्यानं सगळी कथा सांगितल्यावर त्याचा खरा त्रास निघाला. तो सासू सासरे जावई बापूंच्याकडे ठाण मांडून बसलेत. हा राबी म्हणाला, तू असं कर, 4 कोंबड्या आणून पाळ, 8 दिवसांनी परत ये. 8 दिवसांनी हा परत आला तर कोंबड्या हैराण करतात, ही तक्रार मोठी होती. मग राबीनं सांगितलं, असं कर, आता 2-3 कुत्री बाळग. राबी सांगत गेला, हा वाढवत गेला. शेवटी राबी म्हणाला, बघितलंस, आता तुला सासू सासरे आठवत सुद्धा नाहीत. दुःख काय, आपण वाढवावं तेवढं वाढतच राहतं. एखादी रेघ तिला स्पर्श न करता लहान करायची असेल तर दुसरी आणखी लांब रेघ तिच्या शेजारी काढायची. जे आहे ते मान्य करायला शिकलं की सुख आपल्या जवळच असतं. तुकारामांनी तर प्रत्येक संकट ही एक संधीच मानली आपला शरण्यभाव तपासण्याची. महाभारतातल्या कुंतीप्रमाणे विपदस्संतु शतम यस्मिन संस्मरते हरिही. माझ्यावर शेकडोनी संकट येऊ देत म्हणजे त्यात मला हरिनाम आठवेल, असं म्हणून आपल्या दैवतावर सर्वस्वी विसंबणारे तुकारामही हो. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही
संकटग्रस्त आयुष्य रेटतच राहतं, नैराश्य येतं, असहाय्यता येते, उद्विग्नता येते. अशा वेळी स्थिर राहायला मदत करणारी स्वीकार वृत्तीच तुकोबाराय धारण करतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा, बरे झाले देवा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये, बरी हे दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गुरे ढोरे, बरे झाले देवा, बरे झाले देवा, बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरालो तुझ शरण देवा, बरा आलो तुझ शरण देवा, बरे झाले तुझे केले देवाईल, बरे झाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली, बरे झाले देवा, बरे झाले देवा. बहुता जन्मींचा झालो भारवाही, बहुता जन्मींचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्मठावे, सुटी जे हे नाही वर्मठावे, तुझ वाटे आता करी ते अनंता, तुझ वाटे आता करी ते अनंता. तुका म्हणे संता लाज माझी, तुका म्हणे संता लाज माझी, तुझ वाटे आता करीते अनंता, तुझ वाटे आता करीते अनंता. तुका म्हणे संता लाज माझी, तुका म्हणे संता लाज माझी, बरे झाले देवा, बरे झाले देवा. रोजच्या व्यवहारामध्ये जर कोणी आपली निंदा केली तर आपल्याला त्याचा राग येतो, त्रास होतो. पण कोणी समजा आपली प्रशंसा केली, आपले गोडवे गायले, तर कधी आपल्याला मानसिक त्रास होतो का?
जे अंतिम साध्य आपल्याला मिळवायचं आहे त्याच्यामध्ये येणारी स्तुती, कीर्ती, प्रशंसा शेवटी फार वरवरची आहे किंवा एक अडथळाच आहे असं आपल्याला कधी जाणवतं का? खरं तर अशा स्तुतीनं, प्रशंसेनं आपण किती सुखावून जातो. पण या संदर्भातला तुकारामांचा उद्वेग आणि टोकाचा कल्लोळ ऐकला की आपल्याला त्यांच्या विलक्षण ताकदीनं थक्क व्हायला होतं. पांडुरंगासाठी त्यांनी स्वतःला सतत धारेवरती धरलं. उच्चतर श्रेयासाठी काही दुःख क्षुल्लक मानणं ठीक आहे, पण स्तुतीच्या गराड्यातून मला वाचव यासाठी त्यांनी पांडुरंगाला घातलेली हाक आपल्यालाही सावध करतेच आणि स्तुतीचाही क्षुल्लकपणा आपल्या नजरेस आणून देते. 400 वर्षांच्या काळावर ज्यांची प्रतिमा सतत उमटत राहिली असे तुकाराम एका अर्थी कालातीत असले तरी दुसऱ्या अर्थानं ते नित्य समकालीन वाटतात. ते त्यांनी दिलेल्या याच आणि अशा अनेक सावध इशाऱ्यांसाठी. लाज वाटे मज लाज वाटे मज मानिती है लोक हे तो नाही एक मज अंगी. लाज वाटे मज मानिती है लोक हे तो नाही एक मज अंगी. मोजुनी झिजलो मापाची या परी मोजुनी झिजलो मापाची या परी जाळावी हे थोरी लाभावीण. लाज वाटे मज नाही सुख मज न लगे हमान. नाही सुख मज न लगे हमान. न राहे जन काय करू होई थोरपण जाणीवेचा भार. होई थोरपण जाणीवेचा भार. दुरावेन दूर तुझ्या पायी नायिकावे स्तुती. नायिकावे स्तुती वर्णिता थोरीव होतो माझा जीव कासा विस. लाज वाटे मज तुझ पावे ऐसी सांग काही कळा. तुझ पावे ऐसी सांग काही कळा. नको मृग जळा गोऊ मज काय कीर्ती करू
लोक दंभ मान दाखवी चरण तुझे मज तुका म्हणे आता तुका म्हणे आता करी माझे हित तुका म्हणे आता करी माझे हित काढावे जळत आगीतूनी काढावे जळत आगीतूनी लाज वाटे मज मानिती हे लोक हे तो नाही एक मज अंगी लाज वाटे मज तुकारामांच्या आयुष्यातला सर्वात सर्वतोमुखी झालेला आणि टिकून राहिलेला प्रसंग म्हणजे गाथा बुडवली तरी अभंग तरले हा सर्व प्रसंग आणि त्यांची भावस्थिती इथून पुढे सादर होणाऱ्या अभंगत्रयीतून टिपण्याचा हा एक प्रयत्न आहे. स्वतःच्या हातांनी स्वतःच्या निर्माणाला बुडवून टाकायला लागणं यापेक्षा दुसरा जीवघेणा प्रसंग कोणता असू शकेल. पुन्हा या निर्मिती विसर्जनामागे होती ती मगरूर धर्मपंडितांची पाशवी जबरदस्ती. आपल्या अक्षरांवरचा अधिकार मिळवण्यासाठी एक जातीहीन म्हणून केवढा आणि किती संघर्ष. आणि मग त्या स्वातंत्र्यासाठी तुकारामांनी आपली वाणी, आपली लेखणी, आपली श्रद्धाच पणाला लावली. आत्मलोपालाही तयार व्हावं इतकी टोकाची भूमिका एका क्षणात त्यांनी घेऊन टाकली आणि त्या तिरीमिरीतून विठ्ठलाची ही झोप उडवणारी एक भयंकर प्रतिज्ञा जन्माला आली. आता नेम झाला, आता नेम झाला, आता नेम झाला या कळसी विठ्ठला, आता नेम झाला, आता नेम झाला याची कळसी विठ्ठला, आता नेम झाला. हाती न धरी लेखणी काय फुसकट ते वाणी, हाती न धरी लेखणी काय फुसकट ते वाणी, आता नेम झाला, आता नेम झाला. जाणे तेणे काळ उरला सारी न सकळ, जाणे तेणे काळ उरला सारी न सकळ, जाणे तेणे काळ उरला सारी न सकळ, आता नेम झाला, आता नेम झाला.